नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत आपण इतिहासाचे अनेक टॉपिक पाहिलेले आहेत. त्यानंतर नवीन 11वीच्या इतिहासातील हा नवीन टॉपिक आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रातील धार्मिक सुधारणा चळवळी. त्यामध्ये प्रथमतः आर्य समाज या समाजाचं कार्य आपण प्रथमतः पाहणार आहोत. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 साली मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. कुठे केली? मुंबई येथे. कधी? 1875 साली आर्य समाजाची स्थापना केली. पुढे 1877 साली आर्य समाजाची लाहोर येथे एक शाखा तयार करण्यात आली. त्यानंतर मुख्यतः आर्य समाजाचे मुख्यालय लाहोर येथेच बनले. आर्य समाजाचे तत्वज्ञान. वेद हे अपौरुषीय आहेत, म्हणजे वेद हे ईश्वराने निर्माण केलेले आहेत असे आर्य समाज मानतो. वेद अपौरुषीय असून वेद हेच हिंदूंचे खरे धर्मग्रंथ आहेत. तसेच वेदकालीन समाज व्यवस्था ही आदर्श समाज व्यवस्था असे आर्य समाज मानतो. परमेश्वर एकच असून तो निराकार, सर्वशक्तिमान, कृपाळू, दयाळू व सर्व सृष्टीचा नियंता व निर्माता आहे. वेद अध्ययनाचा हक्क सर्व मनुष्य प्राण्यांना आहे. चातुर्वर्ण हे जन्मसिद्ध नसून गुणकर्मावर अवलंबून असतात. शुद्धीकरणाने कोणासही हिंदू धर्मात प्रवेश देता येईल. अस्पृश्यता, कर्मकांड त्यांना मान्य नाही. वेदाकडे परत चला असा संदेश दयानंद स्वामींनी आपल्या धर्मबांधवांना दिला होता. त्यानंतर त्याने हिंदू धर्मातून धर्मांतर झालेल्या, बळजबरीने धर्मांतर केलेल्या लोकांना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धीविषयक चळवळी सुरू केली होती. भगिनी निवेदिता या समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असे केलेले आहे. म्हणजे भगिनी निवेदिता या आर्य समाजाचे वर्णन त्याने लढाऊ हिंदू धर्म असे केलेले आहेत. अनेक ठिकाणी संस्कृत पाठशाळा या आर्य समाजाच्या माध्यमातून काढल्या गेल्या. पाश्चात्य शास्त्रे व संस्कृत यांचा अभ्यास करण्यासाठी लाहोरला इंडियन अकॅडमी ही संस्था आर्य समाजाने स्थापन केली. आर्य समाजाच्या प्रसारासाठी सत्यार्थ प्रकाश नावाचा हा महत्वपूर्ण ग्रंथ स्वामी दयानंदांनी लिहिलेला होता. 1883 साली दयानंदांचा मृत्यू झाला. दयानंदांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायामध्ये 2 गट निर्माण झाले. त्यापैकी लाला हंसराज यांनी लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना करून व नंतर या कॉलेजच्या शाखा देशभर स्थापित केल्या. कोण केल्या? लाला हंसराज यांनी लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना करून त्या कॉलेजच्या शाखा संपूर्ण देशामध्ये स्थापित केल्या. दुसरे त्यांचे एक शिष्य होते स्वामी श्रद्धानंद यांनी हरिद्वार येथे कांगडी येथे गुरुकुल ही शिक्षण संस्था स्थापन केली. लाला लजपतराय हे देखील आर्य समाजाचे महत्वाचे कार्यकर्ते होते. सत्यशोधक समाज. 28 सप्टेंबर 1873 या दिवशी महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात या सत्यशोधक समाजाची स्थापना केली व या समाजाच्या माध्यमातून सामाजिक विषमता, दलितांची दुःखे नाहीसे करण्याचा प्रयत्न केला. समाजातील भटक्या भिक्षुकांवर उच्च वर्णीयांच्या जुलमाचा प्रतिकार करण्यासाठी या समाजाची स्थापना त्यांनी केली. त्यानंतर अज्ञानी बहुजन समाजाला ज्ञानी करून जोडणे, मानव धर्माचे व ईश्वर भक्तीचे सत्य स्वरूप समाजासमोर ठेवणे हे उद्देश सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमागे होते. सत्यशोधक समाजाचे तत्वज्ञान. ईश्वर एक असून तो सर्वव्यापी व निर्गुण निराकार आहे व सर्व मनुष्य प्राणी त्याची प्रिय लेकरे आहेत. ईश्वर भक्ती करण्याचा प्रत्येक मानवास संपूर्ण अधिकार आहे. आईस संतुष्ट करण्यासाठी अगर बापास हिणवण्यासाठी जशी मध्यस्थाची किंवा दलालाची जरुरी नसते, त्याचप्रमाणे सर्व साक्षी परमेश्वराची भक्ती करण्यास भट किंवा दलिताची आवश्यकता असत नाही. मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसून तो गुणाने श्रेष्ठ ठरतो. कोणताही ग्रंथ सर्वस्वी प्रमाण व ईश्वर निर्मित नाही. पुनर्जन्म, कर्मकांड, जप-तप या गोष्टी अज्ञानमूलक आहेत. महात्मा फुलेच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या सत्यशोधक समाजाने शेतकरी, रयत,
सरकारी अधिकारी व ब्राह्मण वर्ग यांच्याकडून पिळली जाणारी सामान्य माणसे, कामगार, स्त्रिया, अस्पृश्य अशा बहुजन समाजाच्या उद्धारासाठी जी सामाजिक क्रांतीची चळवळ सुरू केली गेली, त्या क्रांतीमुळे पुढे राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादी समाजसुधारकांना प्रेरणा मिळाली. आपल्या सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ज्योतिबांनी 1877 साली दीनबंधू नावाचे वर्तमानपत्र सुरू केले. या वर्तमानपत्राचे संपादक कृष्णराव भारेकर हे होते. पुढील समाज म्हणजे प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाचे नेते म्हणजे प्रार्थना समाज ब्राह्मो समाजाचे नेते हे केशवचंद्र सेन यांच्यापासून प्रभावित होऊन मुंबईत आत्माराम पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर, गोपाळ हरी देशमुख यांनी 1867 साली प्रार्थना समाजाची स्थापना केली. या समाजाची तत्वे मूर्तिपूजा व अवतार कल्पना मान्य नाही, मात्र ईश्वर सगुण आहे हे मान्य. शंकराचार्याचे निर्गुण परब्रह्म व मायावाद हा समाज अमान्य करतो. ईश्वर भक्तीने प्रसन्न होतो. जीवात्मा व परमात्मा एक नसून ते दोन आहेत. आत्मिक उन्नतीसाठी प्रार्थना आवश्यक आहे. प्रार्थना समाजाचे अनुयायी आपले कट्टर हिंदुत्व कायम ठेवत धर्मात सुधारणा करू इच्छित होते. प्रार्थना समाजाने महाराष्ट्रातील सुशिक्षित वर्गात समाज सुधारणेच्या चळवळीची पार्श्वभूमी तयार केली. या समाजाचे नेते कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे यांनी दलित उद्धारासाठी डिप्रेस्ड क्लास मिशन ही संस्था स्थापन केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी व नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज या संस्था प्रार्थना समाजाच्या चळवळीतूनच निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर परमहंस मंडळी ही संस्था आपण पाहणार आहोत. सुरत येथील मानव धर्म सभेचे कामकाज बंद पडल्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर व बाळशास्त्री जांभेकर यांनी 1849 साली मुंबई येथे या संस्थेची स्थापना केली. परमहंस मंडळीची तत्वे: फक्त परमेश्वराची पूजा करावी. खरा धर्म प्रेम व सदाचार यावर आधारित असतो. अध्यात्म एकच धर्म असतो. प्रत्येकास आविष्कार स्वातंत्र्य असावे. आपले बोलणे व वागणे तर्कसंगत असावे. मानवजात ही एकच जात आहे. योग्य ज्ञान सर्वांना दिले जावे. जातपात नष्ट करीन आणि शूद्रासमवेत मी भोजन करीन अशी शपथ या संस्थेच्या सभासदांना घ्यावी लागत असे. त्यांच्या बैठका गुप्तपणे घेतल्या जात होत्या. त्यांना सनातनी हिंदूंना उघडपणे विरोध करायचा नसावा. 1860 नंतर परमहंसिक मंडळीचे कार्य थांबले.